अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वल प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात. चष्मेवाल अस्वल मात्र दक्षिण अमेरिकेत सापडते. मॅस्टोलॉइड यामध्ये पंडाद्य, मिकाद्य व राकुनाद्य कुळाचा समावेश होतो. पिनिपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जाते. जीवा अवशेषावरून कुत्रा व अस्वल हे दोन्ही एकाच पूर्वजाचे वंशज आहे असे लक्षात येते. पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखील काळ्या रंगाची असते, फक्त त्यांच्या केसाचा रंग पांढरा असतो. पांड्याचे गुणधर्म अस्वले व रकून दोघांची मिळती-जुळती असल्यामुळे त्याला अस्वलाच्या कुळात समाविष्ट करण्यामध्ये वादविवाद होतो. परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकाच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले. त्यामुळे आता अस्वलाच्या एकूण 8 प्रजाती आहेत. अस्वले बोजड असतात आणि शरीराच्या मानाने त्याचे पाय छोटे असतात. ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी आणि टाचावर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायावर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा किंवा हवेतील वास सुंघण्याची ते बहुधा मागील पायावर उभे राहिलेले दिसतात. त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे ते बरेचदा अंदाज घ्यायला उभे राहतात. अस्वलाचे नाक खूप तीक्ष्ण असते व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात. भारतातील तपकिरी अस्वल ब्राऊन बेअर हे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर येणारा वास सुंघू शकतात. अस्वलाचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी अस्वले फळे, मुळे, किडे व मांस खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वले प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो. सील असेल, वॉलरस असेल इत्यादी. तर चीन मधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल स्लॉथ बेअर हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या आणि इतर किडे खातात. एका भोजनाच्या वेळी ते 10,000 वाळव्या खाऊ शकतात.